नवरात्रीमध्ये अष्टमीला आणि नवमीला कन्यापूजन केलं जातं. त्याचं महत्व काय आहे हे सांगणार आहे. पण आज थोडासा वेगळ्या विषयानं सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्यापूजन हे का केलं जातं. कन्यापूजन हे यासाठी केलं जातं कारण शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या घरामध्ये एखादं लहान मुलगी जेव्हा तुमच्या घरामध्ये येऊन अन्न सेवन करते आणि ती हसतमुख तुमच्या घरातून काही तुम्ही तिला गिफ्ट्स द्याल आणि ती जाते, तेव्हा असं म्हटलं जातं की त्या घरामध्ये अन्नधान्य कधीच कमी पडत नाही. तुमच्या घरामध्ये नेहमी समृद्धी, सुख आणि अन्नाचा साठा नेहमी राहतो. म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे केलं जातं. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, कन्यापूजन हे महत्वाचं आहे, पण ते फक्त नवरात्रीलाच नव्हे, तर कन्या ही नेहमीच पूजली जावी, नेहमीच तिला मान सन्मान मिळावा. काही घरांमध्ये तुम्ही आज पाहू शकता की ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते, कन्या जन्माला येते, त्या घरामध्ये तिच्या जन्मानंतर जे सुख भोगायला मिळतं किंवा जे समृद्धी येते ते त्या पालकांना नक्कीच माहीत असेल की एखादी मुलगी ज्या घरामध्ये जन्माला आली त्यानंतर ज्या गोष्टी घडतात ते अतिशय सुखदायी आणि समाधानी होतात. कारण कन्येचं महत्व शास्त्रामध्ये खूप इम्पॉर्टंट दिलेलं आहे की एक कन्या जर घरात फक्त जेवून जाते तर तुमच्यासाठी एवढं सुख समृद्धी देते, तर ज्या घरामध्ये जन्माला येते त्या घरामध्ये किती मोठं गोष्टी घडत असतील, किती चांगल्या गोष्टी घडत असतील, याचं महत्व काही वेगळंच आहे. त्यामुळे कन्याला नेहमी मान सन्मान द्यावा, नेहमीच तिला चांगल्या नजरेनं पाहावं हे फार गरजेचं आहे समाजामध्ये. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की कन्या ही जी आहे ही का महत्वाची, हिला किती रूप आहेत. हिला सरस्वतीचं रूप आहे, हिला महालक्ष्मीचं रूप आहे, हिला दुर्गेचं रूप आहे. आणि आपल्या सामान्य जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला सरस्वती म्हणजे तुमचं जेव्हा बुद्धी चालते त्यानंतर आपण पैसा कमवायला लागतो. आणि पैसाच म्हणजेच महालक्ष्मी, म्हणजे सरस्वती आपल्याला बुद्धी देते, महालक्ष्मी आपल्याला पैसा देते आणि पैसा एकदा आल्यावर आपल्याला आपोआप एक पॉवर मिळते म्हणजे मा दुर्गा येते. तर या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात. मग एवढं कन्याला जर महत्व आहे, कन्येच्या रूपाला एवढं महत्व आहे, तर कन्यालाही तेवढंच द्यावं. तिलाही समाजामध्ये मान सन्मान आणि त्या गोष्टी मिळाव्यात. कन्या